एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जर बघितलं तर शैक्षणिक मोफत साहित्याचं वाटप करण्यात आले। गणेशजी शेर्ला यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला। श्रीमद रामचंद्र मिशन धरमपूर व एकता सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम गणेश शेर्ला यांच्या माध्यमातून राबवण्यात आला। या कार्यक्रमास पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले, नगरसेविका सिद्धी शिरीमकर, संजय बोरा, बाफना सर, TMVचे अजित खाडीलकर, माऊली काडगी, प्रसाद खंडागळे, किरण वैष्णव, गौतम बनसोडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते। यावेळी जवळपास 250 विद्यार्थ्यांना शालेय बॅग, कंपास पेटी, राष्ट्रीय महापुरुषांचं पुस्तक, शैक्षणिक साहित्य किट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं। कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं मनोरंजन पक्षमित्र हास्य नकलाकार मनोज चन्ना यांनी आपल्या हुबेहूब पक्षांचा आवाज, हिरो मिमिक्री आणि चार्ली चॅपलिन स्पेशल ऍक्ट द्वारे केले। विद्यार्थ्यांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाचं नियोजन व आयोजन संयोजक गणेश शेर्ला यांनी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय वागचौरे यांनी केलं। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश थिटे, सचिन खंडागळे, मुन्ना मुलानी, बालाजी शेर्ला, सुहास सामल, उपेंद्र सर देशपांडे, राजेश आरकाल, शिवाजी साठे, दीपक शिपकुले यांनी विशेष परिश्रम घेतले। श्रीनाथजी भीमाले आता आपल्या सोबतच आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। एकता मित्रमंडळ आमचे मित्र गणेशजी शेर्ला यांच्या वतीने दरवर्षी असे विविध उपक्रम केले जातात। आज शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम होता। श्री रामचंद्र मिशन धरमपूर व एकता सेवा मित्रमंडळाच्या वतीने जवळ विद्यार्थ्यांना मला वाटतं की दप्तर असेल, त्यानंतर त्याचे पुस्तकं असतील हे देण्याचा कार्यक्रम आहे। याचा मागचा उद्देश असा आहे की कष्टकरी मुलं असतात, पण त्यांची परिस्थिती नसती, पण अशा संस्थेच्या माध्यमातून असं काही साहित्य दिल्यानंतर एक प्रेरणा मिळते शिकण्यासाठी। पुणे महापालिका असेल, राज्य सरकार असेल, ह्या वतीने काम होतं, पण अशा NGOज असतील किंवा तळाचे कार्यकर्ते असतील गणेश शेर्ला सारखे यांच्या टीमच्या माध्यमातून केल्यावर एक आनंद मिळतो। आणि नक्कीच चेअरमन म्हणून स्टँडिंग कमिटी, उद्या शाळा सुरू होती पुणे शहरामध्ये, 1,20,000 विद्यार्थ्यांना सुद्धा कालच DBTद्वारे 65 कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत। उद्या पहिला दिवस आहेत, त्यांनाही गणवेश असेल, साहित्य सर्व आम्ही देतोय। वर्षभराचा त्यांच्यासाठी पोषण आहार आम्ही त्याला देतोय। त्यानंतर शाळेमध्ये असतील अनेक गोष्टी आम्ही त्यांना देतोय। कष्टकऱ्यांची, गरगरवाची मुलं ही शिकली पाहिजे। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी महापालिका असेल, राज्य सरकार असेल, हा आमचा अजेंडा आहे। आजच्या ह्या कार्यक्रमात सुद्धा या वस्तीमधली मुलं आहेत, काही सर्व क्षेत्रातली इथं आलेले नागरिक आहेत, त्यांच्या वतीने मला वाटतं की अशा प्रकारचं नियोजन केल्यानंतर एक प्रकारचं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो। आणि गणेश शेर्ला एकता मंडळ हाच उपक्रम नाही, अनेक उपक्रम मला असं वाटतं की रोजगारांसाठी असेल, आरोग्यासाठी असेल किंवा होळी संदर्भातला एक कार्यक्रम असेल, असे विविध कार्यक्रम करतात। त्याच्यातला हा एक कार्यक्रम आहे। गणेश शेर्लांच्या बरोबर आम्ही कायम आहोत। मंडळाचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। आणि ज्या संस्थेने ही मदत केली आहे, जवळजवळ 15 कोटीचे किट हे देशभर ते वाटतात। आणि आज ह्या ठिकाणी आलेत श्रीगोंदाचे मला वाटतं सर्व टीम इथं आहेत, गुजरातमधली सगळेजण आहेत। असे काही संस्था आहेत की शहरामध्ये आजही काम करतात। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य दिल्यानंतर वर्षभर मनोधैर्य वाढणार, त्यांच्या शिक्षणामध्ये पुढच्या काळात हा पुण्याचे चांगले नागरिक बनू शकतात। हा त्यामागचा उद्देश आहे। गणेश शेर्ला आणि रामचंद्र मिशन धरमपूर यांचे मनापासून अभिनंदन करतो। या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा। पुढच्या काळात चेअरमन म्हणून मी या एकता मंडळ असेल किंवा ह्या नागरिकांना असेल, मुलांना असेल, मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहोत। 6वीचा, 7वीचा, 8वीचा जो आहे, त्यांना जर आपण प्रेरणा दिली की तू वर्गामध्ये वर्षभर एकही गैरहजर न राहता एक गिफ्ट त्यांना दिलं आणि एक शैक्षणिक सहल या पुणे शहराच्या परिसरात दिली की त्यांचं मनोधैर्य वाढतं, त्यांना वाटतं की आपल्याला कोणीतरी विचारतंय। हा त्यामागचा उद्देश आहे। नक्कीच 300 नाही, 1,000 नाही, 5,000 विद्यार्थ्यांना सुद्धा गिफ्ट देणार आहे। आणि त्यांना वर्षभर जर चांगल्या प्रकारे त्यांची शिक्षकाकडनं जर आम्हाला प्रगती पुस्तकात आलं तर त्यांची शैक्षणिक सहल सुद्धा मी करणार आहे। असे उपक्रम आम्ही करतो। सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी गेले 8 ते 9 वर्ष आम्ही हा उपक्रम वस्ती भागातील मुलांसाठी घेत आहोत। अनेक वस्ती भागातली मुलं आहेत, आम्ही सगळे वस्ती भागातले लहानाचं मोठं झालो आहे। 10x10च्या घरामध्ये पोटाची गळगी भरायची का मुलांसाठी शैक्षणिक साहित्य हे करायचं। एकेकाळी आम्ही असेच अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाला जाऊन पाठ व्हायचो। त्यामुळे मुलांना एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सगळा ग्रुप दरवर्षी एकत्र येतो। एकत्र येऊन आम्ही काय करतो की मुलांना आमच्यातनं जे वार्षिक उत्पन्नामधनं काहीतरी बाजूला काढून आम्ही पण समाजाचं काही देणं लागतो। त्यामुळं आम्ही हे दरवर्षी उपक्रम घेत असतो। ज्या वस्ती भागातले मुलं असतील, आता आमच्या भागात तुम्हाला वाटत असलं की वस्ती भाग म्हणजे
फार निगेटिव्हिटी, पण माझ्याकडं तुम्हाला पॉझिटिव्हिटी सगळे असतील. माझ्या भागात जज आहे, पोलीस आहेत, म्हणजे आमच्या भागात वस्ती भागातले कुणी मोठा IAS झाला, IPS झाला तर त्या मुलाचा पहिला सन्मान एकता सेवा प्रतिष्ठान करत असतं. म्हणून वर्षानुवर्ष वस्ती भागाची नाळ जोडलेली आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते वस्तीतले लहानाचा मोठा जरा वस्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे, ह्याच हेतूने हा उपक्रमाचा म्हणजे आमची परंपरा आम्ही आमच्यावर स्वतःवर शिस्तबद्ध पद्धतीने केली. आम्ही गेले 8 वर्ष हा उपक्रम करत असतो. हे 9वं वर्ष एकता सेवा प्रतिष्ठानचं. आणि चळवळ म्हणजे काय, येणाऱ्या तरुण पिढींच्या 25 ते 18 वयाच्या मुलांना मोबाईलमधनं वेळ मिळत नाही, त्यामुळे पुस्तकाचं वाचा. तुम्ही बघा ह्या किटमध्ये ना एक आगळी वेगळी गोष्ट आहे. बाबासाहेबांचं संविधानचं प्रत पण आहे आणि राष्ट्रीय महापुरुषांच्या विचाराचं पुस्तक पण आहे. म्हणजे आम्ही त्या किटमध्ये राष्ट्रीय महापुरुषांचा विचार त्याच्यामध्ये साधा, कारण येणाऱ्या मुलांना कळलं पाहिजे. कारण अनेक मुलांना मोबाईलच्या दुनियामध्ये आज आपण स्वतंत्र झालो आहे किंवा आपल्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्यावर जे उपकार केले हे माहीत नाही, त्यामुळे त्यांच्या सोप्या भाषेत पोचावं म्हणून त्यांना आपण ते पुस्तक देत आहोत. धन्यवाद. झाला तो अतिशय प्रेरणादायी कार्यक्रम आहे. गणेश काका आणि त्यांची पूर्ण टीम असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असते समाजासाठी. ते एक खूप चांगला उपक्रम आहे आणि शैक्षणिक वाटप हा मुलांसाठी एक प्रेरणादायी आहे. त्यांना एक्साइटमेंट असते, त्यांना अजून एनकरेजमेंट भेटते की त्यांनी अजून आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी शिकलं पाहिजे आणि स्वतःसाठी शिकलं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचं नाव रोशन केलं पाहिजे. आपल्या भागातले जे विद्यार्थी आहेत ते मी त्यांना एवढंच आवाहन करेल की शिका, मोठे व्हा, कारण आपला देश आपल्याला घडवायचा आहे आणि आपणच आपल्या देशाचे भविष्य आहे. नमस्कार, माझं नाव अजित काळले. गणेश शेरला मला नेहमी विद्यापीठात येतात तेव्हा भेटतात. माझे चांगले संबंध त्यांच्याशी आहेत. कालच त्यांनी मला बोलवणं केलं, मी लगेच ॲक्सेप्ट केलं, आलो आणि संबंध हे प्रोग्राम पाहून फार मला मनपूर्वक त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. आणि कुठेही काही मदत लागली तर विद्यापीठातर्फे मी सर्व मुलींना आणि गणेश शेरला संपूर्ण मदत करेन हे आश्वासन देतो. धन्यवाद. प्रथमतः माझं नाव डॉक्टर प्रसाद खंडागळे, पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि संघाचा कार्यकर्ता. गेले अनेक वर्ष गणेश शेरलांबरोबर या ठिकाणी एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वस्ती ज्या मुनाताई ठाकरे वसाहत असेल, डायसलाट असेल, इकडे प्रेमनगर, आंबेडकर नगर, तर मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. नुसतं शैक्षणिक साहित्य नाही तर त्यांना चांगल्या लोकांच्यापर्यंत पोचावं आणि त्या निमित्ताने मुलांनी शाळेत जाऊन स्वतःचं शिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊन पोलीस असतील, न्यायाधीश असतील आणि अनेक चांगल्या संस्थांमध्ये किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना त्याचा उपयोग व्हावा, त्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. आजचा कार्यक्रम त्या दृष्टीने अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे, कारण सर्व 18 पगड जातीतल्या मुलांना 3 पिढ्या जातात की त्या वस्तीतून बाहेर पडून चांगल्या घरामध्ये राहायला जायला. आणि जर मुलांनी शिकले, आंबेडकर जसे म्हणले तर शिकाल तर वाचाल, तर तसं या मुलांनी चांगलं शिकावं आणि त्या निमित्ताने जे कार्यक्रम होतात त्यांना खूप चांगलं काम एकता प्रतिष्ठान. आपले पुणे शहरातले स्टँडिंग कमिटी चेअरमन. स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणजे काय असतं? चावी असते, चावी विकासाची चावी आहे आपल्याकडं, श्रीनाथ हिमालयकडं. काय काळजी करायची नाही, तुम्ही शिका, मोठे व्हा, संघटित होऊन विकास करा. तुम्हाला काय गरज पडले तर आपले श्रीनाथ हिमालय ते क्रिकेटपटू आहेत, जय जवान मित्रमंडळाचे कार्यकर्ते ते लक्षात ठेवा. आणि फार चांगलं शिक्षण झालेलं आहे त्यांचं, गेले अनेक वर्ष या भागात निवडून आलेले आहे. तसेच आपल्या या भागातील कार्यकर्ते गणेश शेरला या ठिकाणी सातत्यानं कार्यक्रम करत असतात. तरी माझी श्रीनाथ हिमालयच्या विनंती आहे की आपण या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीमध्ये जर आपण घेतला तर फार बरं होईल, कारण या ठिकाणी कार्यकर्त्याला मदत होईल. आणि गेले अनेक वर्ष गणेश शेरला काम करतात. या ठिकाणी राजचंद्र मिशन धरमपूर यांच्या वतीने मी बोलतोय. ॲक्च्युली आता तुम्ही जे बघितलं असेल थोडंसं, तर श्रीमद राजचंद्र जी मिशन आहे फार मोठी आहे. दरवर्षी जवळजवळ म्हणजे गुजरातमध्ये 355 शाळा त्यांनी दत्तक घेतल्यात. एवढ्या विद्यार्थ्यांना ही मदत होते. ॲक्च्युली महाराष्ट्रात आम्ही 4 वर्ष झाले चालू केले. आम्ही खेड्यात म्हणजे अगदी मी श्रीगोंद्याचा आहे प्रॉपर, तर श्रीगोंदा, मिरजगाव, कर्जत, जामखेड, बीड इथे आम्ही मदत करतो. 600 ते 700 विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी तिथे ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट देतो. विद्यार्थ्यांनो भरपूर अभ्यास करा आणि वर्गामध्ये शिक्षकांना प्रश्न विचारण्याचा सराव ठेवा. जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारता आले पाहिजेत याकडे तुम्ही लक्ष द्या. थँक्यू.
गणेश शेरलाल यांनी आम्हाला पुस्तक आणि वही बॅग दिले. आम्ही रस्त्यावर कांदे बटाटे विकत आहे. त्यांनी आम्हाला पुस्तक आणि वही देऊन आमचा दिल खुश केला. त्यांच्यासाठी आम्ही खूप खुश आहे.